पोहताना ट्रॅकला लागणारे पण कुठल्या प्रकारचे एक आहे ट्रॅक जज, दुसरा टाइम कीपर, स्टार्टर्स असिस्टंट, बरेच जण असिस्टंट स्टार्टर असा उल्लेख करतात, तो चुकीचा आहे. स्टार्टर्स असिस्टंट, लॅब स्कोरर, बॅक अंपायर, या सगळ्यांच्या डोक्यावरचा रेफरी ट्रॅक. रेफरी ट्रॅक मध्ये काय आहे तर रेफरी कॅनॉट ऍक्ट ॲज ए जज. ही सगळ्यात एकमेव महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की रेफरी कॅनॉट ऍक्ट ॲज ए जज. पण रेफरी जवळ नोटिंग्स पाहिजे का तर एखाद्या पर्टिक्युलर प्लेस बाबत पंचांमध्ये जर एकमत झालं नाही तर रेफरी कॅन गिव्ह इट डिसिजन. रेफरी ट्रॅक म्हणून तुम्ही ट्रॅकमध्ये ट्रॅक जज म्हणून काम करताना तुमचं लक्ष कुठे पाहिजे तर ट्रॅक जज म्हणून काम करताना सुरुवातीला बहुतेक लोकांना आपण एलिव्हेटेड प्लॅटफॉर्मवर बसल्यानंतर आपलं लक्ष स्टार्ट देताना तिकडे पाहिजे. हा त्याचा अतिशय महत्त्वाचा. एकमेकांच्याकडे गप्पा मारायच्या नाही. एकदा तुम्ही पंत म्हणून कामाला बसता की शेजाऱ्याची गप्पा मारायच्या नाही. तुम्हाला जी प्लेस सांगितली ती कॉन्फिडन्सली तुम्हाला जी प्लेस सांगितली तुम्हाला समजा सांगितली थर्ड प्लेस तर रेस फिनिश करताना जो खेळाडू तुम्हाला थर्ड वाटला तो तुम्ही तुमच्या चिठ्ठीवर लिहून तुमच्या चीफ जजकडे जायचा. मग चीफ जज त्याच्यावरनं सर्व प्लेसेसची फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ लिस्ट आउट करेल. टायमिंग देतील ते टायमिंग घेऊन येईल आणि आपलं कार्ड रेफरीकडे सबमिट करेल. मला थर्ड सांगितल्यावर आपल्या शेजारच्याला फोर्थ सांगितलं असेल तर असे ठरवून तुझं काय लिहिलेलं मला थर्ड वाटलं 392 तुम्ही 392 फोर्थ लिहिलेलं दिसलं मग मी काहीतरी गडबडलं हा जरा सिनियर बरं का आपल्यापेक्षा मग आपण तो 392 फोडतो अजून असं कृपा करून करू नका. सुरुवातीला चुका होतील नो डाऊट त्या सगळ्यांच्याच होतात पण या सगळ्यातनं आपण चुकतच शिकत जातो. रेफरी किंवा चीफ जज ते अनुभवी पंच तुमच्या बरोबर असतात ते एवढंच आहे. म्हणून आपल्या स्वतःबद्दल कॉन्फिडंट राहून तुम्हाला जो खेळाडू जो क्रमांक सांगितलेला आहे तो जर तुम्हाला तिसरा सांगितलं तर जो तुम्हाला स्पर्धा संपवताना जो खेळाडू तुम्हाला तिसरा वाटेल अलाइनमेंटमध्ये ते नंबर लिहून तुम्ही तुमच्या चीफ जजकडे द्यायचा आहे. टाइम कीपर म्हणून काम करताना आपलं लक्ष स्टार्टिंग लाईनकडे असतं. तर स्टार्टिंग लाईनवरती आपलं लक्ष असतं ते कोणाचा फॉल झाला वगैरे आपल्याला कळतं. टाइम कीपरला पण ते कळतं कोणाचा फॉल झाला. बरोबर आहे तर चूक आहे. बरोबर आहे असं किती लोकांना वाटतं. बरोबर आहे आपण कारण फिनिश लाईनवरनं बसलं असं आपल्या स्टार्टिंग लाईनकडे लक्ष असतं. बरोबर आहे असं किती लोकांना वाटतं. एकाला कळलं. चूक आहे असं किती लोकांना वाटतं. एकच जण त्याला चूक आहे असं वाटतं. तर चूक आहे हे बरोबर कारण फिनिश लाईनवरनं लक्ष तुमचं टाइम कीपर म्हणून असताना पूर्णपणे स्टार्टरकडे पाहिजे खेळाडूंच्याकडे नाही. कारण तुम्ही तुमचं वॉच चालू करणार आहात ते कशावर चालू करणार आहात क्लॅकवर आणि गन असेल तर धुरावर. कारण याचा बेसिक हे आपल्याला माहिती आहे धूर आणि आवाज किंवा दिसणार लाईट प्रकाशाचा वेग आणि हे आपण शाळेत शिकलेलो. त्याच्यामुळे धूर असेल तर धुराकडे लक्ष पाहिजे क्लॅपर असेल तर क्लॅपर. त्यामुळे तुमचं लक्ष पूर्णपणे क्लॅपर वाजल्या क्षणी तुमचं वॉच तुम्ही स्टार्ट करणार आहात. आणि मगाशी जे बेसच्या बाबतीत सांगितलं ते टाइम कीपरच्या बाबतीत आहे. तुम्हाला जी प्लेस दिलेली असेल तो खेळाडू थर्ड असेल थर्ड खेळाडू जेव्हा
परपेंडिक्युलर अलाइनमेंटमधनं पास येईल फिनिश लाईनच्या. त्यावेळी तुम्ही वॉच बंद करणार आहात. तुम्हाला दिलेली प्लेसचं टायमिंग तुम्ही लिहून तुम्ही ते तुमच्या चिप्सकडे द्यायचं आहे. ज्यावेळी आपण मॅन्युअली वॉच ऑपरेट करत असतो, म्हणजे फुल्ली इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सिस्टीम ज्यावेळी नसते, त्यावेळी टायमिंग इट शुड बी राउंडेड टू द नेक्स्ट 10. म्हणजे एखादी 100 मीटरची रेस चालू आहे, तसं टाईम प्रमाण समजा 10.61 आलं, तर तुमचं ऑफिशियल टाईम हे तुम्ही काय द्याल? 10.6 द्याल तर 7 द्याल? 7 राउंडेड टू द नेक्स्ट 10. 3 वेगवेगळे वॉचेस आहेत, तर तिघांनी जर वेगवेगळं टायमिंग दिलं तर त्यातलं ऑफिशियल टाईम कुठलं येईल? तर मिडिल टाईम विल बी द ऑफिशियल टाईम. 3 पैकी 2 वॉचेस जर एकच वॉच दाखवत असतील, की समजा एकाने 10.7 घेतलं, एकाने 10.4 घेतलं, एकाने 10.7 घेतलं, तर 2 लोकांचं टाईम 10.7 आल्यामुळे 10.7 ऑफिशियल टाईम. समजा 2च वॉचेस आहेत, देन लॉंगर विल बी द ऑफिशियल टाईम. तर त्याची तुम्ही लक्षात ठेवा. स्टार्टर आणि स्टार्टरचा असिस्टंट एक यांच्याबरोबर असणारा म्हणजे क्लार्क ऑफ द कोर्ट. क्लार्क ऑफ द कोर्ट तुम्हाला हिट्स पाडून त्या हिट्स असतील तर 4 हिट अरेंज करून ठेवले, एक हिट लाईनवरती. स्टार्टरमध्ये स्टार्टरच्या कमांड या खूप महत्त्वाच्या असतात. अप टू अँड इन्क्लुडिंग 4x4/100 तुमची कमांड ऑन युअर मार्क, सेट आणि गन फायर. आणि 400 नंतरच्या इव्हेंटला देर इज नो सेट, ऑन युअर मार्क आणि गन फायर. स्टार्टर्स असिस्टंटचं काम काय आहे? तर स्टार्टर्स असिस्टंटचं काम, स्टार्टरने ऑन युअर मार्क दिल्यानंतर सर्व खेळाडू हे नियमानुसार बसले आहेत किंवा नाही, अप टू अँड इन्क्लुडिंग 400, 2 हात, 2 पाय आणि 1 गुडघा शुड बी इन द कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड. आणि स्टार्टिंग लाईनच्या मागे त्याचे हात आहेत की नाही ह्या सर्व गोष्टी चेक करणं हे स्टार्टर्स असिस्टंटचं काम आहे. त्याच्या आता 2 फ्लॅग असतील. ज्यावेळी तो संपूर्ण पद्धत पूर्णपणे तयार आहे हे जेव्हा बघेल तेव्हा तो येलो फ्लॅग वर करेल आणि मग स्टार्टर त्याची पुढची कमांड देईल. याचबरोबर स्टार्टरबरोबर एक रिकॉल स्टार्टर. रिकॉल स्टार्टरचं काम काय आहे? तर एखादी रेसमध्ये जर फाऊल झाला, म्हणजे गन फायरच्या आधीच जर एखादा खेळाडू लाईनवरनं कुठला आणि पळायला सुरुवात केली तर इट इज अ फाऊल. तो रिकॉल स्टार्टर त्याची गन वाजवेल आणि स्टार्टर त्याला तुमची हे देईल, वॉर्निंग देईल. 0 फाऊल ही सध्याची सिस्टीम आहे. एखाद्या खेळाडूचा पहिला जरी फाऊल झाला तरी तो स्पर्धेतनं बाद होतो. पण हे कंबाईंड इव्हेंटला लागू नाही. कंबाईंड इव्हेंटला 1 फाऊल झाला खेळाडूचा तर त्याला वॉर्निंग विच इज ॲप्लिकेबल टू ऑल. आणि 1 वॉर्निंग आहे. कालचाच इन्सिडंट हा झालेला आहे या संदर्भामधला. आणि 0 फाऊल असं गृहीत धरून त्यांनी त्या खेळाडूला रेसमधनं बाहेर काढलं. पण नंतर त्या खेळाडूला पुन्हा नियमामध्ये ती बसत असून सुद्धा तिला न पळवल्यामुळे पुन्हा तिला सुदैवाने ती मुलगी कंबाईंड इव्हेंटमध्ये होती, ट्रायथलॉनमध्ये होती. त्यामुळे तिला पुन्हा पळवलं, तिचा परफॉर्मन्स नोट केला आणि मग तो नोट केला. कारण होतं कसं, कंबाईंड इव्हेंटला तुम्ही एखादा इव्हेंट पार्टिसिपेट झाला नाही तर पुढचे कुठलेही इव्हेंट तुम्ही करू शकत नाही. तर त्याच्यामुळे या बाबतीमध्ये ह्या अतिशय काळजीपूर्वक नियमांचं वाचन आपल्याकडनं झालं पाहिजे. आपण खूप छान तज्ज्ञ आहोत असं मी सगळ्यांसाठी गृहीत धरतो. पण तरीही त्या इव्हेंटमध्ये तुम्हाला पोस्टिंग दिलेलं असेल त्या इव्हेंटचे नियम कृपा करून सगळ्यांनी आदल्या दिवशी वाचून या. कारण एखादा नियम आपल्या डोक्यातनं मिस होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे
सगळं माहिती यादीच्या यादी आपण टाकू शकतो. एक लॉंग टर्मला उभं राहिला तर तुम्ही काय काय साहित्याची तयारी करा किंवा तुम्ही कसे कुठले पाऊल द्यायचे असतात ते तुमच्या डोक्यात असतं. पण क्वचित एखादा नियम असा डोक्यातनं जाऊ शकतो आणि त्याचा खेळाडूच्या कारकिर्दीवरती परिणाम होऊ शकतो. वी आर फॉर द ॲथलीट. सगळ्यांनी बेसिक एक मुद्द्यामध्ये लक्षात ठेवायचं. खेळाडूंसाठी आपण आहोत. खेळाडू नसतील तर आपण इथे उभं राहून काही उठू नये. आपण सगळे बनतो उभ्या आज माझे सहकारी म्हणून इथे उभं राहून माझा अनुभव तुमच्याशी शेअर करतो. तुम्ही कोणी समोर खुर्चीवर नसेल तर मी इथे उभं राहून काय करतो काहीच नाही. त्यामुळे वी आर फॉर द ॲथलीट तुमचं बिहेवियर अत्यंत पोलाईट पाहिजे. खेळाडू कधी कोणी बोलायचं नाही. त्याची वर्षभराची मेहनत आपल्या एखाद्या डायलॉगमुळे ही वाया जाऊ शकते. तो सेल्फॉल्ट होऊ शकतो आणि त्याच्या हातून सुद्धा होऊ शकतात. तो बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा सगळ्यांनी. वी आर फॉर द ॲथलीट. स्टार्टर्स असिस्टंटच्या ड्युटीमध्ये अजून काही रिलेच्या बाबतीमध्ये रिलेची बेटन ही तयार ठेवण्याची जबाबदारी ही स्टार्टर्स असिस्टंटची असते. त्यामुळे रिले रेसच्या वेळी स्टार्टर्स असिस्टंटने लक्षात ठेवायचं की तुम्ही रिलेची बेटन तुमच्या बरोबर पाहिजे. लॅब स्कोरर्समध्ये लॅब स्कोरर्सच्या ड्युटीज काय आहे तर लॅब स्कोरर्समध्ये एक अनुभवी लॅब स्कोरर हा जनरल स्कोरिंग करतात. म्हणजे रेसमध्ये पार्टिसिपेट झालेल्या सगळ्या खेळाडूंसाठी स्कोरिंग करतात. 5,000 असेल तर 12.5 राऊंडला स्टार्ट लाईनला त्याच्याकडे स्लिप्स आहे. काय 5, 10, 12 ॲथलीट असतील ते. ज्यावेळी ते 12 गोल येतात तेव्हा तो ज्याप्रमाणे खेळाडू तिथनं पास होतात फिनिश लाईनच्या तिथनं ते सगळं नोटिंग करतो. त्याच्यानंतर 11 गो त्याचं नोटिंग करतो. 10 गो त्याचं नोटिंग करतो. काही वेळाला रेस खूप फास्ट होते. काही खेळाडू मागे पडतात. मग तिथं ओव्हरलॅपिंग होतं. त्याच्याकडे त्याची जबाबदारी जास्त काळजीपूर्वक असते. कोणाला ओव्हरलॅपिंग आहे कोणाला नाही. आणि ज्यावेळी तुम्ही लॅब स्कोरर म्हणून काम करता तुम्हाला जे काय 2 किंवा 3 खेळाडू दिलेले असतील वॉकिंगमध्ये 4 तेवढ्याच खेळाडूंसाठी तुम्ही लॅब स्कोरिंग करायचं आहे. लॅब स्कोरिंग करताना तो खेळाडू पास झाल्यानंतर मोठ्या आवाजामध्ये त्या खेळाडूला त्याच्या किती लॅब्स राहिलेल्या आहेत हे त्याचा बिग नंबर घेऊन मग तुम्ही त्याला सांगायचं. म्हणजे बिग नंबर 326 5 राऊंड्स टू गो एवढ्या आवाजामध्ये म्हणजे त्याला कळलं पाहिजे. काही लोक मनातल्या मनात सांगतात लिहितात हळू आवाजात सांगतात. कृपा करून हे सगळं टाळा. घरनं भरपूर खाऊन या. जेवढं नाही आहे म्हणून आवाज फुटला नाही असं करू नका. खेळाडूला आपल्या लॅब्स किती राहिल्या या मोठ्या आवाजात कळल्या पाहिजे. जे ट्रॅक जजेसनं सांगितलं की आपण चर्चा करायची नाही तेच लॅब स्कोरिंग करताना इतरांशेजारी गप्पा मारायच्या नाही. इतर लॅब स्कोरर्सचे याचं कारण तुम्ही गप्पांच्या नादात असताना मोठीला काय टाकलं होतं तुझ्याकडे तेवढ्या वेळा तो खेळाडू गेला की त्याची लॅब राहायची राहते आणि त्याची लॅब राहायची राहिली की संपूर्ण त्याच्या रेसचं गणित फक्त एखादी लॅब खेळायला जास्त जाऊ शकतं गणित आणि ह्या सगळ्या कारणामुळे तुमचं अटेन्शन हे पूर्णपणे तुम्हाला दिलेले खेळ. सुरुवातीला ज्यावेळी तुम्हाला लॅब स्कोरर्सकडनं नंबर मिळालेले असतात तर ज्यावेळी खेळाडू कदाचित खूप मोठे जत्था असेल किंवा खूप खेळाडू असतील तर कदाचित नंबर पटकन लक्षात येणार नाही. 10,000ला तर तुमच्यासमोर सगळे असतात. तुम्हाला दिलेल्या खेळाडूला एक खून छोटीशी आपापल्या लक्षात ठेवा की आपल्याला हा नंबर मिळाला ना हा रेड शॉर्ट आणि येलो बनियनवाला आहे किंवा हा काहीतरी ग्रीन बनवलेला आहे किंवा हा जरा सारखे युनिफॉर्म आहे. म्हणजे हे तुम्हाला थोडंसं मेमराईज ज्यावेळी कळालं तर त्यावेळी लांबनं खेळाडू येताना आपल्या म्हणजे एखाद्या वेळी 3-4 खेळाडू एकत्र असले तरी रेड शॉर्टवाला माझा आहे बरं का मला माहिती आहे तो 538 नंबर तो माझा आहे. तर तुम्ही त्याला व्यवस्थित लॅबिंग सांगू शकता. संपूर्ण लॅब स्कोरिंग झाल्यानंतर त्या खेळाडूची किती प्लेस आली ती त्याच्यामध्ये लिहिणे सही करणे आणि नुसती सही नाही तर त्याच्यावरती नाव लिहिणे. आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नाही की आपली सही नोटेवरनं सगळे ओळखू शकतात. त्यामुळे नुसत्या सहीला कारण न करता त्याच्या सहीवरती नाव तुमचं लिहायला पाहिजे आणि त्याची किती प्लेस आली हे सगळं गोळा करून तुम्ही चीफ जजकडे द्या आणि मग तो त्याच्यावर सगळं साईन होतो. जनरल लॅब स्कोरिंग त्याच्याकडे असतं किंवा तुमच्याकडे ज्यावेळी असेल तर ज्यावेळी खेळाडू शेवटच्या फेरीत प्रवेश करतो तर त्या प्रत्येक खेळाडूला घंटी वाजवायची. ही कोणासाठी असते? ती घंटी जशी त्या खेळाडूसाठी आहे तशीच ती टाईम किपरसाठी अलर्टनेस असते.
यावेळी रेस सुरू झाली, पण आता पहिला खेळाडू गेला बरं का आता शेवटच्या लॅटला. तो ऑल टाइम गेट अलर्ट अलर्ट असतात त्यावेळी. आणि ज्यावेळी एक एक खेळाडू, काही वेळा असं होतं की 2-3 खेळाडू आहेत, त्यातला एक फिनिश करतोय आणि त्यातल्या उरलेल्या दोघांना अजून एखादी शेवटची लॅप राहिलेली आहे, तर तुम्ही इथनं अलर्ट 5:26 फिनिशिंग म्हणजे टाईम कीपर 5:26चा टाईम नोट करतील आणि उरलेले दोघं पुढे निघून जातील. थोडेसे जरी 1-2 मीटर 3 मीटरचा फरक असला तरी परफॉर्मन्स नोट करताना टायमिंगमध्ये फरक पडू शकतो. त्याच्यामुळे इकडनं आपली जबाबदारी आहे की टाईम कीपर 5:26 फिनिशिंग की ते बरोबर तेवढ्याच नोटिंग करून घ्या. ट्रॅक अंपायर्सकडे 2 फ्लॅग असतील, एक व्हाईट आणि एक येलो. त्यांना कुठल्याही प्रकारची डिसिजन पॉवर नसल्यामुळे त्यांच्याकडे येलो फ्लॅग असते. ट्रॅक अंपायरची प्रमुख कामं काय आहे? ट्रॅक रेस चालू असताना कर्ववरती किंवा एखाद्या खेळाडूने त्याला दिलेली लेन बदलून तो आतमध्ये आला तरी लगेच येलो फ्लॅग मार्क करायचा, आपल्या जवळच्या कार्डवरती त्या खेळाडूचा नंबर लिहायचा आणि ते रेफरीकडे पाठवायचं की या 338 नंबर खेळाडूंनी 3ऱ्या लेनमधनं तो 2ऱ्या लेनमध्ये आला. किंवा जाणून-बुजून खेळाडूला धक्का दिला की जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स डाऊन होईल, तो डिस्टर्ब होईल. अशा तऱ्हेची धक्काबुक्की जर करताना तुम्हाला एखादा खेळाडू आढळला तर लगेच त्याचं नंबर नोटिंग करून ह्या ठिकाणी आपण कुठे उभे आहोत, सर्वसाधारणपणे तुम्ही कुठे उभे आहात याचं तिथे हे लिहायचं की फर्स्ट कर्वच्या मिडलला मी उभा आहे, किंवा साधारणपणे 80 मीटरवर मी उभा आहे, किंवा 130 मीटर 120 मीटरवर मी उभा आहे, 150वर 200 मीटरवर उभा आहे. ह्या ठिकाणी 113 खेळाडूंनी 238 नंबरच्या खेळाडूला धक्काबुक्की केली किंवा त्याला ढकललं, हे ज्यावेळी तुम्हाला लक्षात येईल त्यावेळी ते नोट करून तुम्ही रेफरीकडे जायचं. पुढचा निर्णय रेफरी घ्यायचा. याच्यानंतर अजून ट्रॅक अंपायरच्या दृष्टीने महत्त्वाचं काम कुठलं असतं? रिले रेस. रिले रेसच्या वेळी आउट ऑफ झोन जर एक्सचेंज झालं तर ज्या लेनमधलं आउट ऑफ झोन एक्सचेंज झालेला आहे तर लेन नंबर 3 आउट ऑफ झोन एक्सचेंज हा रिपोर्ट तुम्ही लगेचच रेफरीकडे पाठवायचा. हर्डल्सच्या बाबतीमध्ये ट्रेलिंग केलं म्हणजे हर्डल्स क्रॉस करताना जाणून बुजून त्यांनी अशा तऱ्हेने जर हे केलं, समोरून जर झाला किंवा हाताने धक्का देऊन हर्डल्स पाडली तर स्ट्रेटवरती 110 हर्डल्स किंवा 100 हर्डल्स याच्यात ही प्रॉब्लेम पहिला आणि 8वा ट्रॅक या दोघांसाठी राहू शकते. मधल्या लोकांना कंपल्सरी ओव्हर द हर्डल्सच जावं लागतं. फक्त त्या ठिकाणी हाताने हर्डल्स पाडली नाही ना, एवढं तुम्ही नोटिंग करायचं. आता रिसेंटली मला वाटतं एक्साईजच्या ह्याच्या वेळी शेवटच्या हर्डल्स एका खेळाडूने हाताने पाडली, 2 जण होते, पण त्या दुसऱ्या खेळाडूने हाताने हर्डल्स पाडली, तो नॅचरली घेवर डिस्क्वालिफाय. तर म्हणून ट्रॅक अंपायरचं सुद्धा कुठल्याही पंच याच्यातला कमी, ट्रॅक अंपायर म्हणजे सगळ्यात कमी लेवलचा आहे आणि मी चीफ जज आहे किंवा मी चीफ ट्रॅक जज आहे म्हणून खूप मोठा असं नाही. सगळेजण प्रत्येकाची जबाबदारी ही इक्वल असते. प्रत्येकाची जबाबदारी ही अतिशय महत्त्वाची असते. त्या सगळ्यांमध्ये लक्ष देऊ. मला वाटतं माझी वेळ संपलेली आहे. कोणाला शंका असतील काही काम करताना आपल्याला जर शंका असेल तर ह्या सगळ्या शंका तुम्ही ज्या ज्यावेळी ग्राउंडवरती ऑफिशिएटिंग केलेलं आहे त्या त्यावेळी असलेल्या सगळ्या शंका ह्या तुम्ही ह्या आत्ताच्या पंचशिबिरामध्ये तुम्ही विचारून घ्या. कारण बऱ्याच वेळा काम करताना होतं आणि काम करत असताना आपल्या बरोबरीचे जे सिनियर पंच आहेत स्पर्धा संपल्यानंतर तुम्ही त्यांच्याशी जे डिस्कस करा की बाबा अमुक एक गोष्ट घडली त्यावेळी हे असं असं झालं तर म्हणजे मला असं वाटतं की ते चूक आहे किंवा मला माझं ज्ञान असेल तर आय ऑलवेज की अपडेट होत नाही. मी सुद्धा अजून आय ऑलवेज अपडेट माय. आज 42 वर्ष मी फील्डमध्ये आहे, 32 वर्षामध्ये ऑफिसिटिंग केलं, तरीही अजूनही अनेक वेळा मला एखादी त्यांनी किशोरवारी करेल किंवा असं तुम्ही की साईबाबांनी हे बघितलं
एखादी गोष्ट आपल्या नजरेतून चुकूही शकते. म्हणून नेहमी सहकार्यांची चर्चा करा, त्यातनं तुमचं नॉलेज हे कायम अपडेट होते. कोणाला ट्रॅक ह्या विषयावर काही शंका असेल तर बघू. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू.